दुसऱ्या ताईंनी कमेंट केला की तुझे पैसे गेले किराण्याला. अरे यार फोन येतोय परत. तुझे पैसे गेलेत किराण्याला तो तुझा प्रॉब्लेम आहे, आम्हाला सांगून काय पाहिजे. हो बाबा ताई, माझेच पैसे गेलेत किराण्याला, पण महागाई एवढी वाढली की आज म्हणजे मीच बिझनेस नाही करत आहे, माझ्या जागी प्रत्येक स्त्री बिझनेस करत आहे, जी घरातून डबे देते, ती जी कोणी बाहेर भाजी विकते, जी कोणी वडेपाव विकते. हा व्हिडिओ तो सगळ्यांसाठी होता, माझ्यासाठी नव्हता. मी सगळ्यांसाठी तो व्हिडिओ बनवला की महागाई खूप झाली आणि काहीही परवडत नाहीये, हा हेतू होता माझा व्हिडिओ बनवण्याचा. का ज्या घरात आहेत ना त्यांना नाही माहिती, पण जे बाहेरनं आणि घरातून जॉब करतात ना त्यांनाच महागाई म्हणजे एका 10 रुपयाची कोथिंबीर जरी आणत असेल ना तर त्यांनाच त्या 10 रुपयाची किंमत खरंच माहिती असेल. तुम्हाला मला म्हणजे टोन नाही मारायचं, पण तुम्हाला तुमचे मिस्टर आणत असेल पण तुमच्या मिस्टरांना विचारा की खरंच बाहेर काय चाललंय. जी दूध पिशवी 30 रुपयाला होती आज ती दूध पिशवी 32 रुपयाला झालेली आहे. हेच मला सांगण्याचा हेतू आहे की महागाई खूप वाढलेली आहे आणि ह्याच्यात काहीतरी सोल्युशन निघायला पाहिजे. आम्ही बिझनेस करतो म्हणून आम्हाला या गोष्टीची जाणीव. तसं सगळं सोडा मागं आजच्या रेसिपी बघा कसं संध्याकाळच्या, कारण मग अशी व्हिडिओ बनवायला जमला नाही रेसिपी दाखवायला, कारण लाईट गेली होती. तर खूप छान मी काय इतकी सुंदर भाजी आहे ना, तुम्हाला माहिती का काय बोलता, शिरोळीची भाजी. तर एका ताईने कमेंट केला होता मला, ताई तुम्ही शिरोळीची चटणी दाखवा. पण ती ताईने शिरोळी ना असं जरा हे होती, काय बोलतात त्याला, काय बोलतात यार, रॉड हे होती, एकदम जून होती म्हणून मला ती चटणी बनवायला आवडली नाही. पण ही भाजी बघा मी शेंगदाण्याच्या कुटात केलेली फार सुंदर झालेली आहे. आणि डाळ आहे, भात आहे, चपात्या आहे. संध्याकाळचे झालेले आहेत 7च डबे. 2 जण गावाला गेले, आमचे काका पण गावाला गेलेले आहेत. तर मंडळी माझं काही चुकलं असेल तर माफ करा आणि काय पटलं असेल तर छान कमेंट करा. तर रात्रीच्याला एवढाच व्हिडिओ चल. थँक्यू सो मच ताई तुमच्यासाठी, आणि ज्यांनी मला टॉन मारले त्यांच्यासाठी पण थँक्यू सो मच. बाय, गुड नाईट.